भाजपचे पदाधिकारी शहाजी बापूंचे पाय धुवून पाणी पिणार आहेत। भाजप पदाधिकाऱ्याकडून पाय धुवून पाणी पिण्याचा पण करण्यात आला आहे। सांगोल्याच्या टेंभूचं पाणी मिळाल्यानं पदाधिकारी भारावल्याचं समजतंय। तर भाजप पदाधिकाऱ्याच्या अजब पणाची सोलापूर जिल्ह्यात चर्चा आहे। सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील पुन्हा एकदा चर्चेत आले, पण ते भाजप पदाधिकाऱ्यांनी केलेल्या पणामुळे। भाजप पदाधिकारी डॉक्टर विजय बाबर हे शहाजी बापू पाटील यांचे पाय धुवून पाणी पिणार आहेत। दुष्काळी सांगोला तालुक्यामध्ये टेंभू उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडण्यास मंजुरी मिळाली आहे। त्यामुळे लवकरच माण नदीमध्ये पाणी येणार आहे आणि याच माण नदीच्या पाण्यानं आमदार शहाजी बापू पाटील यांचे पाय धुवून पाणी पिणार असल्याचं डॉक्टर विजय बाबर यांनी जाहीर केलंय। शहाजी बापूंच्या प्रयत्नामुळे तालुक्याला पाणी मिळत असल्यानं त्यांनी हा पण केल्याचं कळतंय। या मान नदीच्या पाण्यासाठी आम्ही 27 दिवस जनावरे घेऊन तहसील कार्यालयासमोर बसलो होतो। सांगलीच्या गोनाले साहेबांच्या कार्यालयासमोर 22 दिवस बसलो होतो। सिंचन भवनपाशी बसलो होतो। अनेक आंदोलने केली। त्याचबरोबर भारत पाटणकर साहेब यांच्याबरोबर आम्ही आंदोलनं केली, परंतु या नदीला काही पाणी मिळालं नव्हतं। परंतु आमदार शहाजी बापू पाटलांनी या मान नदीचा समावेश टेंभू योजनेमध्ये केल्यामुळं मी भारावून गेलो आणि त्यावेळेला जाहीर केलं की याच टेंभूच्या पाण्यानं शहाजी बापू पाटलांचे पाय धुवायचे आणि तेच पाणी प्यायचं। हेच उपकार ते फिटणार नाहीत त्यांचे उपकार, म्हणून असा मी पण केलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।